भाजपचं हिंदुत्व हे खरं आहे की चुनावी आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे। राम मंदिर केलं म्हणून तुम्ही डंका पिटला आणि प्रभू रामचंद्र जिथं तपश्चर्येला बसले होते तिथली सगळी झाडं जर कापली तर आम्ही काय सांगणार, असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला केला। देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतलं होतं, पण ज्यांना राजकारणात पोरं होत नाही ते आमची पोरं दत्तक घेतायत, ते काय शहर दत्तक घेणार, असा टोला ठाकरेंनी फडणवीसांना लगावलाय। भाजप हा उपटसुंबांचा पक्ष झालाय, आमचं व्यासपीठ हाऊसफुल आहे असं ठाकरे म्हणाले। भाजपनं पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो, भाजपनं MIM सोबत युती केली आहे, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गेलं, असा सवाल ठाकरेंनी केलाय। भाजपनं त्यांच्या फडक्यावरील हिरवा रंग काढावा आणि नंतर आम्हाला हिंदुत्वाविषयी बोलावं असं हल्लाबोल देखील ठाकरेंनी केलाय। मला एक प्रश्न विचारायचा आहे की भाजपचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे का चुनावी हिंदुत्व आहे? राम मंदिर केलं म्हणून तुम्ही डंका पिटलात आणि प्रभू रामचंद्र जिथे तपश्चर्याला बसले होते, म्हणजे फार थोड्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं, त्यातली ही एक म्हणून तरी पुण्यभूमी आहे। कुंभमेळा इकडे का होतो, तपोवन त्याला का म्हणतात, पर्णकुटी कुठे होती? ही सगळी झाडं जर का कापली आणि उद्या जर का कोणी विचारलं की प्रभू रामचंद्र कुठे राहिले होते, काय सांगणार? हे नमो भवन आम्ही केलेलं आहे, शासकीय विश्रामधामात प्रभू रामचंद्र राहिले होते म्हणून सांगणार? संपूर्ण सत्यानाश करायचा, धर्माची एक पट्टी अशी लावायची की सगळे अंधभक्त झालेत आणि एक असा काही तुमच्यावरती संमोहन करायचं, मोहिनी टाकायची की स्वप्नात गुंगवून टाकायचं। देवेंद्र फडणवीस ज्यांनी एक शहर दत्तक घेतलं होतं, राज बरोबर बोलला, अरे ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतायत, हे काय शहर दत्तक घेणार? म्हणून मोहन भागवतांना टाओ फोडावं लागतोय, अपत्य वाढवा, अपत्य वाढवा। अहो, अपत्य वाढवा म्हणजे तुमची राजकारणातली अपत्य वाढवा, नुसती अपत्य नका वाढवू, खायला खाळ आणि भुईला भार। मोहन भागवतांचं तेवढं तरी ऐका। आणि भाजप आज हा उपटसुंबांचा पक्ष झालेला आहे, उपटसुंब। म्हणजे मला थोडी धाकधूक तर कधीच नव्हती, पण गेल्या वेळेला जी काही व्यासपीठावरती माणसं होती त्यातली काही कमी झाली असं मला कळलं, पण आज बघतो तो व्यासपीठ हाऊसफुल आहे, समोर तर आणखीन तुडुंब भरले। अरे आमच्याकडे पोरांचा तोटा नाहीये, अस्सल निष्ठावान अजूनही इथेच आहेत, म्हणजे आम्ही मोठी केलेली माणसं गेली असतील, पण ज्यांनी मोठी केली ती साधी माणसं आज देखील आमच्या सोबत आहेत।